नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहुयात पुणे जिल्ह्यामधील 10 महत्त्वाच्या घडामोडी। आज पुणे येथील मोदी बागेत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला असता सर्वांना रक्षाबंधनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या। आगामी निवडणुकांसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना मांडली होती। याचा अर्थ सगळ्या निवडणुका एकाच वेळेला व्हायला हव्यात असा आग्रह त्यांचा होता। पण दुसऱ्याच दिवशी 3 राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या जाहीर झाल्या। याचा अर्थ असा की पंतप्रधानमंत्री बोलतात एक आणि यंत्रणा निर्णय घेते दुसरा असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे। रक्षाबंधन आहे, राज्यातल्या जनतेला काय शुभेच्छा द्याल? सध्या लाडकी बहीण फार चर्चेमध्ये हे की रक्षाबंधन म्हणजे शुभेच्छा असेल दुसरं काय त्याच्यामध्ये। हा सण भारतामध्ये घरोघर पाळला जातो आणि त्यामुळे साहजिकच आहे की लोक वाट बघत होते, भगिनी वाट बघत होत्या। तो दिवस आज उजाडला आहे, माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा। साहेब, या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत गेल्यात का आणि खरंच राजवट लागू होऊ शकते का? मला माहिती नाही। अरे हे निवडणूक आयोगाला हा विचारायचा प्रश्न आहे। आम्ही काय केलं सगळं आमच्या म्हणण्याप्रमाणे लोकसभेच्या आपलं 15 ऑगस्टवर प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं लाल किल्ल्यावरनं, त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली। त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता। आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या। याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही, कारण त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात एक आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात, त्याची फजिती आपल्याकडे आली। आज पुण्यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंवरती लाडकी बहीण योजनेवरून जोरदार टीका केली। ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो त्यांनाच 1500 रुपयाचे मूल कळते। लवासाताई करोडो रुपये वांग्यातून कमावतात, त्यांना ते कसे कळणार अशा शब्दामध्ये चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवरती हल्लाबोल केलाय। नमस्कार, बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही गल्लत करताय। प्रेम प्रेमाच्या जागी असतं आणि कुटुंबाची चिंता कुटुंबातच। ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो ना त्यांनाच 1500 रुपयाचं मोल कळतं। आणि लवासाताई 110 कोटी रुपये जे फक्त वांग्यातून कमवतात त्यांना ते कसं करणार बरं? आणि हो, ज्यांना प्रेम असतं तेच योजना आणतात, जे फक्त स्वतःचा विचार करतात आणि त्यांना अशा योजना सुचूच शकत नाहीत आणि त्यामुळे विरोध करण्यापलीकडे तुमच्याही हाती काहीच नाही हो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राज्यभरामध्ये फिरून राज्य सरकारच्या योजनांचा जोरदार प्रचार करत आहेत। एकीकडे वरिष्ठ पातळीवर जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न असतानाच दुसरीकडे स्थानिक पातळीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद असल्याचं पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवल्याच्या बाबत अमोल मिटकरींनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाहीर खुलासा मागितला। मिटकरींच्या या मागणीवरती भाजपच्या जगदीश मुळीक यांनी प्रत्युत्तर दिले। अमोल मिटकरी तुमची पात्रता आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यांना चांगलेच खडसावलं असल्याचं पाहायला मिळते। जगदीश मुळीक आणि अमोल मिटकरी यांच्या टीकेकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। जगदीश मुळीक यांनी ट्विट करत अमोल मिटकरी यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा सरदार वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पुणे जिल्ह्यामधील इंदापूर शहरात असलेल्या ऐतिहासिक गढीवरील झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। याला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध दर्शवत आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, नितेश राणे गो बॅग अशा घोषणा दिल्यात। तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहताच पोलिसांनी जवळपास 10 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे। एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोच्या कामांमुळे शिवाजीनगर एसटी स्थानक वाकडेवाडी येथे हलवण्यात आले। अपुऱ्या व्यवस्थेमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिवाजीनगर एसटी स्थानक लवकरात लवकर
पूर्वीच्या ठिकाणी हलवावे यासाठी गतवर्षी एस टी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र तरीही एस टी प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसात एस टी बसस्थानक मूळ जागेवर हलवा, अन्यथा मुख्यमंत्र्यांचे वाहन अडवू असा इशारा माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिला आहे. कृषी विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा एकत्र आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. MPSCचे अनेक विद्यार्थी पत्रकार भवन येथे एकत्र आले असतानाच महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू असा विश्वास किरण साळी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. काल या ठिकाणी आला होता, विद्यार्थ्यांची काय एकूण मागणी आहे? MPSCचे विद्यार्थी आहेत इथं, कृषी विभागातील ज्यांनी परीक्षा दिल्यात ते विद्यार्थी आहेत इथे. हे विद्यार्थी गेले अनेक दिवस त्यांचं निवेदन वेगवेगळ्या आमदार महोदय, मंत्री महोदयांना देतात आहेत. परवा दिवशी त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भातलं निवेदन साहित्य परिषदेच्या कार्यालयात जेव्हा मुख्यमंत्री साहेब आले तेव्हा दिलंय. त्यानंतर लगेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संबंधित अधिकाऱ्यांना असे निर्देश दिले की MPSCतील विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा एकत्र येतात, कृषी अधिकाऱ्यांच्या ज्या परीक्षा झाल्यात त्याच्या 298 ज्या जागा आहेत त्याचं नोटिफिकेशन काढायचे. परवा दिवशी हे आम्हाला कळल्यानंतर मी स्वतः या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो शुक्रवारी, आणि त्यानंतर ही फाईल आयोगाकडे लगेच सादर झाली. विद्यार्थ्यांच्या पाठीशी महायुती पूर्ण सरकार आहे. विद्यार्थ्यांनी कुठेही आंदोलन करू नये. त्यांनी आमच्याशी चर्चा करून सकारात्मक आहे. या शासनाने जेवढे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत निर्णय घेतलेत हे आधी कधीच झालेले नाहीत. एवढे MPSCच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय, जागा वाढवणे असेल, त्यांचे विविध प्रश्न या सरकारने त्वरित मार्गी लावलेत. या संदर्भात मी विद्यार्थी प्रतिनिधींशी यांच्या भेटायला आलो. हे इथं जमलेत हे कळल्यानंतर मी लगेच इथं भेटायला आलो. त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा केलेला अधिकाऱ्यांशी संवाद काय झाला तो त्यांना सांगितला. विद्यार्थी सकारात्मक आहेत. विद्यार्थ्यांनाही त्यांना शिक्षण घ्यायचंय पुढे भविष्यात, त्यांना अधिकारी बनायचे, देशाचा विकास करण्यासाठी, देशातील देश घडवण्यासाठी एक चांगलं काम करायचंय. असं या विद्यार्थ्यांशी माझी सगळ्यांची चर्चा झाली. आणि यानंतर उद्या आम्ही परत एकदा आयोगाशी संपर्क करू. गरज पडली तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आयोगाच्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला घेऊन जाणार. आज पुण्यामध्ये SC/STच्या विविध संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाने विविध जातींच्या संदर्भात केलेल्या निकालाचा निषेध करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी SC/ST OBC संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून सर्व समाज बांधवांनी या संपाला पाठिंबा देऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन यावेळेला करण्यात आले. हा भारत बंद लोकशाही आणि संविधानिक मार्गाने शांततेत होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली. जय भीम. मी सतीश गायकवाड. 1 ऑगस्टच्या संविधान विरोधी निर्णयाच्या विरोधामध्ये राष्ट्रीय लेवलला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बहन मायावती, आदरणीय चंद्रशेखर आझाद, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये संविधान विरोधी निर्णय आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊन राष्ट्रीय नेत्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. कारण सुप्रीम कोर्ट हे असंविधानिक निर्णय देतंय अशा पद्धतीचं या राष्ट्रीय नेत्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. तोच धागा पकडून फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व सामाजिक, राजकीय व इतर सर्वच संघटना मिळून देशव्यापी बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व SC/ST मंडळे, बुद्धविहारे सर्वजण सहभाग होणार आहेत. आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला असं विनंती करू इच्छितो की आपण 21 ऑगस्टला कुठलाही अशांतता पसरणार नाही अशा पद्धतीचा चोख बंदोबस्त ठेवून
आम्हाला या बंदमध्ये सहकार्य करावं व सर्व सरकारी कार्यालय, शाळा, सरकारी ऑफिसेस, ST, पुणे महानगरपालिकेच्या PMPL बसेस सर्व बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. कुठलाही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची पुण्याच्या कलेक्टरनी नोंद घ्यावी असे मी आपल्या माध्यमातून त्यांना निवेदन करतो व सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करतो. जय भीम. गेली 30 वर्ष वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पुण्यामधील भोई प्रतिष्ठानकडून यंदाच्या गणेशोत्सव हा अंमली पदार्थ आणि सायबर क्राईम मुक्त होण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अंमली पदार्थ, नशेचे दुष्परिणाम आणि चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई यांनी माध्यमांना दिली आहे. गणेशोत्सवाच्या स्थापनेमागचा उद्देश हा लोकशिक्षण आणि लोकप्रबोधन होता. मला वाटतं की आजच्या काळामध्ये हा उद्देश पुढे चालू राहावा यासाठी आपल्याकडे तरुण पिढीला, विशेषतः शाळेच्या पिढीला आणि तरुण पिढीला भेडसावणारा जो प्रश्न आहे अंमली पदार्थ आणि सायबर क्राईम, हे दोन विषय खूप गंभीर स्वरूप या दोन्ही विषयांनी धारण केले आणि या दोन्ही गोष्टी एकत्र चालत आहेत. तर याच्यासाठी शाळेय मुलांमध्ये आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये अवेअरनेस व्हावा आणि जी मुलं शाळेत जात नाही, जी कॉलेजमध्ये जात नाही पण अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यापर्यंत याचे परिणाम काय आहेत आणि त्यांना कसं बाहेर काढता येईल या विषयावर कुठेतरी विचारमंथन व्हावं आणि त्याच्यासाठी गणेशोत्सवासारखा दुसरा औचित्य नाही म्हणून आम्ही गणेशोत्सवाच्या तोंडावर या दोन्ही स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये निबंध स्पर्धा आहे, पोस्टर स्पर्धा आहे, त्याच्यानंतर घोषवाक्य स्पर्धा आहे आणि याला टेक्निकल सपोर्ट देण्यासाठी साना सायबर क्राईमचे नचिकेत दांडेकर आणि त्यांची टीम आम्हाला सपोर्ट करते. काय आव्हान कराल युवा वर्गाला या परीक्षा संदर्भात? मला असं वाटतं की अब्दुल कलामांनी व्हिजन इंडिया 2020 हे स्वप्न आपल्याला दिलं. त्यांचं म्हणणं असं होतं की 2020 मध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल, ते तरुणांच्या जीवावर करेल. पण आमचा तरुण अशा प्रकारच्या सायबर क्राईममध्ये, अंमली पदार्थांच्या व्यसनांमध्ये आहारी गेलेला आहे आणि जर सशक्त भारत बनवायचा असेल तर आमची जी पिढी आहे जी फिजिकली आणि मेंटली फिट व्हायला पाहिजे, ती सशक्त व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून भोई फाउंडेशन याच्यामध्ये काम करते. आम्ही पुणेकर संस्था आणि श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने निघालेली राष्ट्रवीर सैनिक बंधुता रक्षाबंधन यात्रा पुणे ते भारत पाक सीमेवरील कुपवाडापर्यंत पोहोचली असून तेथे सीमेवरील जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. तसेच जवानांना शुभेच्छा पत्र आणि रक्षाबंधन पेंटिंग देण्यात आले. त्यावेळेला आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, संतोष फुटक, पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्टचे सूरज परदेशी, सागर बोधगिरे, लष्करी अधिकारी आणि सैन्यामधील जवान देखील उपस्थित होते. त्यातल्या भगिनींकडनं आणि लहान मुलींकडनं जे आलेले ग्रीटिंग्स, राख्या ह्या तुम्ही आम्हाला ज्या पोचवल्या आहेत त्या आम्ही पण आमच्या सगळ्या ट्रूप्सपर्यंत पोचू आणि त्यांच्या सगळ्यांचा शुभ संदेश आम्ही सगळ्या आमच्या ट्रूप्सपर्यंत पोचू. आणखी एकदा थँक्यू, धन्यवाद, ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे, जय महाराष्ट्र, जय हिंद. पुण्यामध्ये रक्षाबंधन निमित्त महिला प्रवाशांना 100 रुपयापर्यंतचा मोफत ऑटो रिक्षा प्रवास दिला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनेक महिला भगिनी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रेल्वेने पुण्यामध्ये येतात. त्यामुळे ऑटो चालक भावांनी पुण्यामध्ये येणाऱ्या भगिनींना ओवाळण्याची ठरवलेलं आहे. यंदा रक्षाबंधन निमित्त पुणे स्टेशन येथील रिक्षामित्र प्रीपेड बूथवरून आज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवासासाठी 100 रुपयापर्यंतचे भाडे मोफत करण्यात आलं आहे. वेळ झाले ह्या पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.